सो मंडळी, आशा करतो तुम्ही सगळे नीट असाल. तर ह्या व्हिडिओमध्ये मंडळी, आशा करतो तुम्ही सगळे नीट असाल. आणि तुम्हाला आता काय झालं मी ते सांगतो. आता मला नाही का, आता किती वाजलेत बघा फोनवरती, एकच मिनिट तुम्हाला दाखवतो. आता 1:30 वाजले, ठीक आहे. आणि लगभग अर्ध्या तासापूर्वी मला खूप भूक लागलेली. मी जेवण आज संध्याकाळचं मी केलेलं नव्हतं, मी फक्त नाश्ता केलेला. आणि मला खूप भूक लागलेली आणि मी आशा करत होतो की यार काहीतरी जेवायला भेटलं पाहिजे. आणि त्यानंतर सडनली एका मंदिरावरती भंडारा चालू होता. आणि मग काय मी न विचार करता बाई डायरेक्ट गाडी साईडला लावली, गेलो मंदिरात, पोटभर जेवण केलं. आणि त्यानंतर मला कळालं की यार खरंच कोणतरी युनिव्हर्स का होईना पण ऐकतोय यार आपलं काहीतरी. आता मला खरंच खूप भूक लागलेली आणि त्यामध्ये मला सडनली, कारण 1 वाजते, ठीक आहे, रात्रीचे 1 वाजलेत. ह्या टायमाला हॉटेलवरती जेवण वेळेवर मिळत नाही, पण मंदिरामध्ये मिळणं ते खूप मोठी गोष्ट आहे. भंडारा माझ्यासाठी तर पर्सनली खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्यातून मी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण हे करू शकतो. कारण मागच्या 2 दिवस झाले मला माझी अर्निंग होत नाही, एवढी चांगली ऑर्डर्स येत नाहीये. सो त्यामुळे मी आज प्लॅन केलेलं होतं की आज जास्तीत जास्त ऑर्डर मारायचं, नॉनस्टॉप मारायचं. त्यामुळे मी बराच वेळ, म्हणजे मी ब्रेक नव्हता घेतलेला, फक्त नाश्ता केला आणि त्यानंतर कंटिन्यू ऑर्डर डिलिव्हर करत होतो हळूहळू हळूहळू. सो कालचं मी बॅकअप तर नाही केलं, कव्हर तर नाही केलं म्हणता येणार, पण तरी पण ठीकठाक अर्निंग आज केली आहे मी. आणि त्या अर्निंगच्या चक्करमध्ये मी विसरून गेलेलो की मला भूक पण लागली. आणि शेवटी नंतर 12 नंतर मला खरंच खूप भूक लागत होती. आणि मग एका ठिकाणी मी विचारच करत होतो आणि काहीच 500 मीटरच्या आतमध्येच मला तो मंदिर दिसला आणि तिथं लोक जेवण करत होते. आणि कळालं की ते भंडाराच आहे कशाचं तरी. आणि नंतर मी तिथं पोटभर जेवण केलेलं. बाई खरंच चांगलं वाटतं आता पोटामध्ये जेवण गेलंय. आणि अजून ते बोललेत की शनिवारी पण आहे आणि सोमवारी पण भंडारा आहे. सो कुणाला जर जायचं असेल ना तर मी खाली ऍड्रेस टाकून ठेवतो. आता मी हा व्हिडिओ टाकतो आज. हा आज टाकतो व्हिडिओ. तुम्ही जर जर कोण बघायला असेल तर शनिवारी येऊ शकता बाई खाण्यासाठी. हो हो. अंधेरी रातों में सुमसान रात अंधेरी रातों में सुमसान रस्ते पे, काय म्हणतात ते गाणं काहीतरी आहे. शहनशाह चलता है, तर असं वाटतंय आज आपण शहनशाह झालोय. पोटभर जेवण मिळालं की माणूस काय पण बोलतो. चालेल मित्रांनो, थँक्यू मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. सो हाच मला अपडेट द्यायचा होता, बाकी काय नाही. गप्पा मारायच्या होत्या थोडस. आता 1:30 वाजलेत, मला करमत नव्हतं त्यामुळे. आणि आज कसं तरी निगेटिव्ह निगेटिव्ह फील होत होतं, पण त्यानंतर जेवण मी केल्याच्या नंतर मला ते भंडारा खाल्याच्या नंतर एक वेगळीच एनर्जी आली. आणि मी एवढा थकलेला असून पण 1:30 वाजलेत. आणि मी खरं सांगू तर माझी कंबर एवढी दुखतीये ना, सकाळी उठता येत नाहीये. रोज मी विचार करतोय की आज कसं होणार भाई, आज जाणं होणार का नाही. तरी पण मी ऑफिस संपल्याच्या नंतर ना काही विचार करता आयडी लॉग इन करतो, ऑर्डर करतो, डिलिव्हर करतो. जोपर्यंत माझ्या बॉडीमध्ये ताकद आहे, जोपर्यंत माझी एनर्जी आहे तोपर्यंत करतो. एनर्जी डाऊन झाल्यानंतर पण करतो. पण मी ही सिरीज थांबवणार नाहीये. मी 100 दिवस नॉनस्टॉप काम करणार आहे. आणि आज थोडस माहिती नाही, 2 दिवसामुळे आज कसं तरी वाटत होतं की म्हणजे निगेटिव्ह फील्स होत होतं. कारण 2-3 दिवस झाले मागचे अर्निंग पण नीट होत नव्हती. त्यामुळे अ, पैसा जर दिसला ना तर काम करायला एनर्जी येते, ती एक वेगळी गोष्ट आली, ठीक आहे. पण आता 2-3 दिवस झाले खरंच खूप बेकार अर्निंग होत होती. ती 312 वाजेपर्यंत 200, 300, 250 असं होत होतं. त्यामुळे मग माझी इच्छा पण होत नव्हती, पण तरी पण आपलं कन्सिस्टन्सी, आपल्याला ब्रेक नाही करायची, त्यामुळे मी कंटिन्यू ऑर्डर करत जात होतो. सो फायनली आज चांगली अर्निंग झाली. आणि आज मला जास्त वेळ पण झाला, 1:30 वाजलेत. ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही, परफेक्ट 1:30 वाजलेत. आता मी घराकडे चाललोय सगळे ऑर्डर डिलिव्हर्स करून आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन. सो हो, सगळं हेच होतं ह्या व्हिडिओमध्ये. चालेल, थँक्यू मित्रांनो, भेटूया उद्या. गुड नाईट, बाय बाय. दिवसामध्ये व्हिडिओ बघत असाल तर शुभ सकाळ, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, जे आहे सगळं तुम्हाला. आशा करतो तुम्ही सगळं
वेल विशर आहात माझे आणि मजेत आहात. चला बाय बाय.